आता आपण वसई किल्ल्याला चाललोय ऑटो मधून. बस काय मिळाली नाही, उशीर झाला. त्यामुळे आपले काही नवीन मित्र भेटले. वसई किल्ल्याला जाणार आहे आज. वसईला वसई किल्ल्याची माहिती घेणार आहे. आपण रिक्षेने चाललोय. बरेच लोक बाहेरून आले, 200 लोक आहेत अशी कल्पना आहे. चला भेटूया. चला आता आपण वसई किल्ल्याला चाललोय. बघा मोठा स्पीड ब्रेकर आलेला आहे. आता सांभाळून घालवणार. लई लांब आहे अजून, लई लांब आहे. हे बघा सायकलवाला चाललाय मस्त पैकी मजा मारत चाललोय वसई किल्ल्यासाठी. इसको बाईपास बोलते हैं, इसके लिए इधर अभी ये बस जा रहा है. देखो हमारा अभी बीच में से मराठी बोलने का हिंदी में आ गया. ये वसई फोर्ट में आ गया. तहसीलदार ऑफिस, तहसीलदार ऑफिस हे बघा. इथं पुढे आहे छोटे छोटे मुलं सायकल घेऊन आले बघा. हे वसई जुनं वसई बघा 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 बघा. स्टेशन वसई पुलिस. हमको इधर जाने का नहीं है पर दिखा रहे थे अभी सबको. देखो वसई पुलिस स्टेशन. देख लो भाई लोग, देख लो. ये कौन सा रोड है भाऊ? वसई किल्ला का. वसई किल्ला का रोड का नाम रहेगा ना. इसको तो नाम रहेगा ना. आता हा वसई बोर्डला पोहोचलेलंच आहे. हे बघा वसई बोर्डला किल्ल्यावर पोहोचलेलंच आहे. मस्त. हे बघा इथं हा किल्ला जुना. हे मंदिर आहे बघा. हो मंदिरात पोहोचलो. मालूम है आपण इधर मंदिर गया था. इथं भेटायचं हे किल्ल्याचाच प्रकार आहे. सगळे जुने जुने किल्ले अजून पुढे आहे बघा. पुढे आपल्याला सगळे वसई, आमचे वसईची टीम मेंबर आपल्याला भेटणार आहेत. तिथं आपल्याला भेटायचं त्यांना. भेटायचं बघत राहा. हे बघा वही किल्ल्याच्या मागची बाजू आहे ही. असं झाडं बघा किती जुनी झाडं असतील. आम्ही मग चालत आलो पुढे आलो जरा, त्यामुळे आता परत मागे चाललोय. Keep watching my dear friends. अवशेष आहेत बघा. बाजीराव पेशवे स्मारक, शिवाजी अप्पा. शिरोमणी शिवाजी अप्पा यांचे स्मारक. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आता आम्ही जरा पुढे आलो होतो तर मागे चाललो आहे. वातावरण एकदम शांत आहे, थंड वातावरण आहे. इथे लोक वॉकिंग करायला, रनिंग करायला, सायकलिंग करायला येतात. चांगलं आहे. आता ग्रुपमध्ये आपण सामील झालेलो आहे.
बांधकाम शैलीतला आहे, काही भाग जो आहे तो इस्लामिक बांधकाम शैलीतला आहे आणि काही भागावर आपल्या भारतीय बांधकाम शैलीची रचना दिसते. हम अभी जहाँ खड़े हैं ये फ्रांसिस्कन चर्च है. इसकी स्थापना 1557 ईस्वी से लेकर 1564 ईस्वी तक हुई है. यहाँ पर आप देखेंगे, यहाँ पुर्तगाली पुरातत्व की शैली, साथ ही मुगल शैली और कुछ भारतीय शैली आपको दिखाई देगी. यहाँ पर इस्तेमाल किया गया जो पत्थर है वो इस पूरे प्रांत का फाइनेस्ट पत्थर माना गया है. आप देखेंगे कि सामने वाले जो आर्चिस है उसके जो पिलर है वो पूरे पीले रंग का पत्थर है. उसके अंदर की जो आर्क है मेन डोर, उसका पत्थर पूरे लाल रंग का है और उसके अंदर आप देखेंगे तो ब्लैक ग्रेनाइट का इस्तेमाल भी किया गया है. पोर्तुगीजचे मोठमोठे राजे रजवाडे होऊन गेले होते. त्यांची थडगी आहे आणि थडगी, त्यांची नावं आणि त्यांची डिटेल्स ज्या ह्याच्यामध्ये दिले हे पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेले आहे. चांगलं चांगलं. म्हणजे हा चर्च आहे. हा चर्च आहे आणि चर्चमध्ये त्या काळातले त्यांचे जो कोणी मोठे राजे रजवाडे होऊन गेले पोर्तुगीज राजे त्यांच्या त्यांची बकरी दफनभूमी आहे ही. आणि जे जे झाले त्यांची नावं आणि त्यांचे डिटेल्स या ह्याच्यात मांडलेले आहेत. वसई किल्ला. उसके ऊपर जिसको ये कहते हैं मराठी में कौल कहते हैं, उससे बंधे हुए थे. कौलांनी बांधलेली होती सगळी मंदिरं, सगळ्या मॉन्युमेंट्सच्या वर कौलं होती. याच्यावर सागवानी लाकडाचे मजले होते, माळे होते, हे सगळं. त्यावरून आपल्या लक्षात येईल की हे किती सुंदर असेल, किती सुंदर असेल त्यावेळेला हे आपल्या लक्षात येईल. तर आता इकडे ह्या मॉन्युमेंट मध्ये तुम्ही जरा शोधा की कुठे मंदिरांचे, तोडलेल्या मंदिरांचे दगड चेंदलेले आहेत का, तुम्हाला सापडतील. आणि या मॉन्युमेंट मधलं एक विशेष गोष्ट ही की वायफायचं चिन्ह तुम्हाला या मॉन्युमेंट मध्ये सापडेल. शोधा. पोर्तुगीज चर्च किल्ला. याला सप्तर्षींचं झाड म्हणतात. याची फुलं रंगीबेरंगी इथं रान असतात. अनेक खूप आहे. ठिकाणी ही दिसतात सह्याद्रीवर. त्याची माहिती देत चालली पूर्वी. नव्हत्या, रिलिजियस शाळा होत्या. इथे महिलांची शाळा होती. ते दिसतं त्यांचा जो मोकळा भाग दिसतो तिथे शाळा होतात. रिलिजियस शाळा होत्या त्यामुळे त्यांना फक्त त्यांच्या रिलिजियस माहिती लोकांना बंदी होती. त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वतःच इकडे जर तुम्ही कोणीतरी आलंय, भरपूर लोक आले, तर तुम्हाला जाता जाता त्यांचं सिग्नलिंग पण ऐकू येईल. एकटं आपण आल्यानंतर आपल्याला ते जास्त चांगल्या प्रकारे कळतं की ते कसे एकमेकांशी बोलतात, कोण आलंय, काय आलंय वगैरे. आमची वसई टीम. देवाच्या नावाला महत्व आहे. त्या देवाच्या नावाला समर्पित असलेला हा चर्च आहे. याचं नाव नंतर गोन्सालो गार्सिया चर्च असं करण्यात आलं. गोन्सालो गार्सिया हा वसईचा पुत्र, त्याचे वडील हे पोर्तुगीज सैनिक होते आणि आई ही वसईची स्थानिक स्त्री होती.
त्यांच्यापासून झालेला मुलगा तो गोन्सालो, वडिलांचं नाव गार्सिया. पुढे जाता त्या मुलाला इथे रिलिजनचं शिक्षण देण्यासाठी आणण्यात आलं. तो इथे वाढला, पण काही इतिहासकारांच्या मतानुसार तो अर्धा पोर्तुगीज आणि अर्धा भारतीय असल्यामुळे पोर्तुगीजांना जशी वागणूक दिली जाते तशी त्याला वागणूक दिली गेली नाही. यामुळे त्याला त्याच्या संघातून ख्रिस्ती संघातून अनेकदा त्रास सहन करावा लागला. पुढे तो व्यापार वगैरे करत होता आणि मग नंतर तो पुन्हा रिलिजनच्या प्रसारासाठी असलेल्या मिशनद्वारे तो जपानला पोहोचला. जपानला त्याने हिरिनी ख्रिस्ती रिलिजनचा प्रसार केला आणि प्रसार कसा करतात हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. जपानी राजा कडक होता, त्यांनी नंतर त्याला क्रूसावर चढवलं आणि नंतर मृत्यूदंड दिला आणि नंतर मग व्हॅटिकनच्या पोप महाशयांनी त्याला गोन्सालो गार्सियाला संत म्हणून घोषित केलं. भारतातल्या ख्रिस्ती सेंट्स पैकी पहिला घोषित सेंट हा गोन्सालो गार्सिया. त्यामुळे त्यांच्या नावाने या चर्चला नाव देण्यात आलं, नाव बदलण्यात आलं. पवित्र नामाचे चर्च हे नाव सोडून गोन्सालो गार्सिया चर्च असं नाव या मॉन्युमेंटला देण्यात आलं. त्यांना ख्रिस्ती बनवून त्यांचा आडनाव त्या शिष्याच्या नावाला चिकटायचं. म्हणजे जर कोणी डिकुना नावाच्या फादरांनी बाप्तिस्मा दिला असेल तर त्या कुळाचं नाव डिकुना झालं. पेरेरा पोर्तुगीज भाषेत फेरेरा म्हणायचे. तर फेरेरा नावाच्या पुजाऱ्यांनी प्रिस्टनी जर बाप्तिस्मा दिला असेल तर त्या कुळाचं नाव परेरा असं झालं. ही पूर्वीची नाव देण्याची पद्धत होती. पुढे त्या परशुराम जोशींचं म्हणजे हेनरी डिकुनांचं काय झालं हे काही कळायला मार्ग नाही. इतिहासाच्या त्या वाड्याचे रंग काही शिल्लक आहेत आणि याच्या भिंती याचे खांब किती चांगल्या दगडाचे केलेले होते हे दिसते. याचा अर्थ पोर्तुगीजांनी त्यांना किती मान सन्मान दिला असेल हे लक्षात येतं. कारण पोर्तुगीजांच्या मॉनेटा सिक्रेटा नावाच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की धर्मांतर करण्यासाठी गावातला जो प्रतिष्ठित मनुष्य असेल त्याला आधी धर्मांतरित करा की त्याचे आजोही आपोआप त्याला फॉलो करतात. अपने आप में पूरे विश्व में एक महत्वपूर्ण किला माना जाता है. इतिहास पढ़ना, इतिहास समझना अपने भविष्य के लिए बहुत आवश्यक होता है. जो अपना इतिहास नहीं समझता वो अपना भविष्य नहीं जान सकता. इसी भावना से आज जो 200 लोग आए हैं किला देखने के लिए, तो इसी भावना से आए हैं कि अगर हम इतिहास समझेंगे तो हम अपना भविष्य बना सकेंगे. वसई किले का महत्व यह है कि वसई किला उस दास्तां का साक्षी है जिसने यूरोपीय सत्ता को भारत भूमि से हद्दपार किया था. भारत भूमि में किसी यूरोपीय सत्ता को हद्दपार करने वाली पहली घटना वसई किले में हुई है और इसीलिए वसई किला अपने आप में महत्वपूर्ण माना जाता है. अगर बात करें किले की तो बहुत बड़ा भव्य किला है. भारत के सबसे बड़े बुलकोट किले में इसका नाम आता है. क्या बताएंगे अगर कोई दर्शक प्रेक्षक या ऐतिहासिक धरोहर यहाँ पे देखने आते हैं उन्हें क्या क्या चीज़ें पहले देखनी चाहिए? विशेष रूप से देखा जाए तो ये किला पहले तीर्थ क्षेत्र था. उसके बाद में ये फैक्ट्री का केंद्र हुआ. उसके बाद ये कर वसूली का केंद्र हुआ. उसके बाद यहाँ पर कुछ मस्जिदें बनी. उसके बाद इस किले में एक बाले किला जिसको कहते हैं सिटाडेल कहते हैं वो बना और उसके बाद इस किले के आसपास एक नगरी स्थापित हुई और बाद में उस नगरी का रूपांतर वसई के किले में हुआ. तो इस किले ने तीर्थ क्षेत्र से लेकर के एक किले तक का सफर तय किया है. इसमें तुर्क लोगों का, मुगल लोगों का, पुर्तगालियों का और हिंदुओं का योगदान रहा है इसे बनाने में. तो 4 सल्तनतों के 4 राजशाही का योगदान और तीर्थ क्षेत्र से लेकर किले तक की यात्रा
यहाँ वसई किले में आप देख सकते हैं, ये इसका महत्व है। सर, मध्य युग से बात करें आधुनिक युग की, तो देखिए आज की जो युवा पीढ़ी है वो बहुत ज़्यादा गूगल पे और डिजिटल माध्यमों का ही उपयोग कर रही है, तो ऐसे में आप क्या उनको आह्वान करेंगे, क्यों उन्होंने खुद यहाँ पे आके विजिट करना चाहिए और यहाँ पे किस तरह से जानकारी हासिल करनी चाहिए? कोई भी वस्तु जब आप प्रत्यक्ष अनुभव करते हैं तो उसकी अनुभूति कुछ अलग होती है। वीडियो रील देखने पर जो अनुभूति होती है उसे अनुभूति नहीं कहा जा सकता, उसे केवल जानकारी कही जा सकती है। अभी आपने देखा होगा इस किले में आकर जब आप इसको महसूस कर रहे हैं तो आपको विशेषता अवश्य ही महसूस हो गई होगी। तो इसीलिए उन स्थानों को देखने के लिए आपको आना चाहिए, क्योंकि रील बनाने वाले अपनी आंखों से देख रहे हैं, पर जब आप खुद की आंखों से देखेंगे तो न जाने कितने अलग अलग ज्ञान के भंडार आप खोज निकालोगे। इसीलिए तो आता मी माझी रिटर्न जर्नी स्टार्ट केलेली आहे. किल्ल्याची माहिती घेतली गुरुजींकडनं. आता मी परत निघत आहे. भेटूया परत कुठेतरी. बाय. सो आता माझी रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे बसमधून. आता वसई स्टेशनला जाणार, आपण आपल्या कामाला लागणार. बाय, भेटूया परत.